हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण एक खूप छान रेसिपी बघणार आहोत। जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा। तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा। वाव, हे बघा आपला हा नाश्ता इतका मस्त झालेला आहे। बनवायला पण अगदी सोपा आहे, झटपट होणारा आहे आणि हा खूप हेल्दी पण आहे। मुलं तर अगदी आवडीने खातील। चला तर मग बघूया आपण हा कसा बनवायचा आहे ते। पॅन गरम करायला ठेवलेला आहे। 1 टेबलस्पून तेल घातलेलं आहे। थोडीशी आपण मोहरी घातलेली आहे। थोडेसे आपण जिरे घातलेले आहे। मोहरी तडतडलेली आहे। थोडंसं हिंग घालूया। एक छोटा आपण कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो थोडा आपण परतून घ्यायचा आहे। थोडासा आपण कढीपत्ता पण घालायचा आहे। कढीपत्ता पण ह्याच्याबरोबर आपण 2 मिनिटं परतून घ्यायचा आहे। कांद्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालायचं आहे, त्याच्यामुळे काय होतं, कांदा आपला लवकर शिजतो आणि चांगला परतला जातो आणि आपल्या पदार्थाला खूप अगदी छान टेस्ट येते। कांदा आपला छान परतून झालेला आहे। 1 टीस्पून आलं लसूण पेस्ट घालायची आहे, ती पण आपण थोडीशी परतून घेऊया। 2 बटाटे उकडून सोलून मी मॅश करून घेतलेले आहे। थोडंसं आपण लिंबू पिळलेलं आहे, थोडंसं मीठ लावलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद घालायची आहे। हळद घातल्यानंतर आपण थोडीशी लाल मिरची पावडर घालायची आहे, त्याच्यामुळे आपल्याला रंग पण अगदी आपल्या ह्याला खूप छान येईल। अगदी मिक्स करून घेऊया। आता ह्याच्यामध्ये आपण जे उकडलेले बटाटे आहेत मॅश करून ठेवलेले ते घालूया। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालूया आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया। चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। 2 मिनिटं आपण परतून घेतलेलं आहे। आता विस्तव बंद करून हे मिश्रण आपण बाजूला ठेवायचं आहे। आपलं आता हे स्टफिंग तयार आहे, त्याचं आता आवरण बघूया कसं करायचं आहे ते। आवरणासाठी 1 कप पोहे घेतलेले आहेत। हे जाड पोहे आहेत, आपण जे कांद्या पोह्याला वापरतो ते घेतलेले आहे। आता हे आपण चांगले स्वच्छ धुवून घेऊया। पोहे धुवून घेण्यासाठी मी हे पाणी घातलेलं आहे। आता हे फक्त आपण काही सेकंद पाणी आपण ह्याच्यामध्ये ठेवायचं आहे, म्हणजे पोहे अगदी छान भिजतील। आता हे आपण पाणी काढून घेऊया। पोहेमधलं पाणी काढून घेतलेलं आहे। आता हे 5 ते 7 मिनिटं आपण हे बाजूला ठेवूया। आता हे जे आपण मिश्रण बनवलेलं होतं त्याचे आपण छोटे छोटे बॉल बनवून घ्यायचे आहेत। हे बघू शकता आपण, अशा प्रकारे आपण हे छोटे छोटे बॉल बनवून घेऊया। आपण बघू शकता आपले हे पोहे इतके छान भिजलेले आहेत, हे बघू शकता आपण। आता ह्याच्यामध्ये आपण 1 टेबलस्पून बाइंडिंगसाठी बेसन घालायचं आहे। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालूया। चवीप्रमाणे आपण मीठ घालूया। थोडीशी आपण कोथिंबीर घालूया। त्यानंतर चटपटीतपणा येण्यासाठी आपण थोडेसे चिली फ्लेक्स घालूया। पाहिजे तर आपण लाल मिरची पावडरसुद्धा घालू शकता। मी लाल मिरची पावडर फक्त थोडीशी घालणार आहे, त्याला कलर येण्यासाठी। आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया। मिश्रण मला थोडंसं कोरडं वाटलं, त्याच्यामुळे मी थोडासा परत पाण्याचा हापका मारलेला आहे। आता हे चांगलं मळून घेऊया। हे चांगलं मळून घेतलं आहे। आता ह्याचे पण आपण छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत। आप्पे पात्राला तेल लावून घेतलेलं आहे। आता हे गरम करायला ठेवूया। आपण हे जे फिलिंग केलेलं होतं त्याचे हे छोटे छोटे बॉल्स बनवून घेतलेले होते आणि हे जे आवरण आहे त्याचे पण आपण असे हे छोटे छोटे बॉल बनवून घेतलेले आहे आणि हे असं आपण थोडंसं हातावरती थापून घ्यायचं आहे आणि जर घट्ट वाटलं आवरण तर त्याला थोडं पाण्याचा हापका लावून परत मळून घ्यायचा आहे। हा बॉल ठेवायचा आहे आणि हा आपण पूर्ण कवर करून घ्यायचा आहे सगळ्या बाजूनी आणि त्याचा एक छान बॉल बनवायचा आहे।
बघू शकता आपण अशा पद्धतीने आपण हा गोळा बनवून घेतलेला आहे. अशा प्रकारे सर्व गोळे बनवून घेऊया. अशा प्रकारे सर्व आपण हे गोळे बनवून घेतलेले आहे. आप्पे पात्र पण गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये एक 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 हा ठेवूया. सर्व गोळे आपण हे आता अरेंज करून घेतलेले आहेत. आता छान आपण सगळ्या बाजूनी क्रिस्पी असे भाजून घेऊया. विस्तव आपण मीडियम ठेवायचा आहे. आता थोडेसे आपण हे उलट करून घेऊया आणि छान असे ब्राऊन होईपर्यंत क्रिस्पी असे भाजून घेऊया. खूप छान रेसिपी आहे. अगदी मुलं पण अगदी आवडीने खातील. अगदी त्यांना नाश्त्याला आपण देऊ शकतो किंवा इतर वेळेसुद्धा नाश्त्याला आपण बनवू शकतो किंवा त्यांना भूक लागली तर हा अशा प्रकारचा नाश्ता बनवू शकतो. हे आता सर्व उलट करूया. उलट केल्यानंतर परत आपण थोडंसं तेल घालूया म्हणजे अजून छान अगदी क्रिस्पी होतील. ह्याच्याबरोबर मी अजून एक मस्तपैकी स्वीट डिश पण बनवलेली आहे. आजचा हा ब्रेकफास्ट आमचा मुलांचा आणि मोठ्यांचा पण अगदी हेल्दी आहे. थोडा आता छान ब्राऊन कलर यायला लागलेला आहे. आपला मस्तपैकी अगदी क्रिस्पी असा नाश्ता झालेला आहे बनवून. आता आपण हा सर्व करूया. हे बघा आपला हा नाश्ता इतका मस्त असा क्रिस्पी झालेला आहे. हा आपण टोमॅटो सॉसबरोबर आपण सर्व करू शकतो आणि त्याच्याबरोबर मी स्वीट डिश म्हणून स्वीट दलिया बनवलेला आहे. हे पण अगदी खूप हेल्दी आहे. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया. धन्यवाद.